जय शिवराय भावांनो. तर पोलीस भरती करणाऱ्या भावांनी कमेंट केली की भावा गोळा आउट ऑफ जात नाही, गोळ्याचे वर्कआउट सांग, टेक्निक सांग, आणखीन काय. तर गोळा भावांनो 7.26चा असतो. ठीक आहे, तुम्हाला पण माहिती सांगायची काय गरज नाही. तर भावांनो तुम्हाला एक वर्कआउट सांगतो, पण वर्कआउटच्या आधी तुम्हाला टेक्निकचा विषय सांगतो. ठीक आहे, टेक्निक भावांनो कोणाची बघून तुम्ही घेऊ नका. ठीक आहे ना, प्रत्येकाची आपापली टेक्निक असते. ठीक आहे, तुम्ही तर ह्याची त्याची बघून जर टाकला गोळा तर जी जातोय ती पण जाणार नाही. स्वतःची टेक्निक स्वतः घ्या. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकता लक्षात घ्या, ह्या कोणी ह्याच्यावरती टाकतं, कोणी ह्याच्यावरती तर कोणी बोटावरती टाकतं. ठीक आहे, तर तुम्ही तिन्ही बाजूने टाकून बघा आणि जिथं तुमचा गोळा लांब जातोय त्याच्यावरच प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर तुमचा गोळा जर ह्याच्यावर मनगटावर जर लांब जात असेल तर त्याच्यावरच प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, जर ह्याच्यावर जात असेल तर ह्याच्यावरच करायची. कुणाची बी टेक्निक बघून किंवा आता कोणी असं मानावरती ठेवतंय त्याची बघून घ्यायचा आणि फोडून तसं काय करू नका. ठीक आहे, आपापली टेक्निक स्वतः तयार करा. ठीक आहे ना, तर तुम्हाला एक 4-5 वर्कआउट बी सांगतो मी. ठीक आहे, तर हे पहिला वर्कआउट आहे. जेवढं तुम्ही गोळ्यासंग खेळणार आहे म्हणजे गोळ्यासोबत समजा ह्याची प्रॅक्टिस, तेव्हाच तुम्हाला ते गोळा हलका जाणार आहे. आणि गोळा टाकतानाच असा टाकायचा भावनं की आउट ऑफ गेला पाहिजे. ठीक आहे ना, आता हे वर्कआउट आहे ही जी मी करतोय हे तुम्हाला वाटत असेल की काय नाही, पण हीच वर्कआउट आहे. ठीक आहे, सगळी तुमच्या हातामधली पॉवर जी आहे ह्यानंच वाढते. ठीक आहे, तर पहिल्यापासून तुम्हाला सांगणार आहे मी सगळं. पहिलं वर्कआउट आपल्याला घ्यायचं हे वालं. ठीक आहे, आणि सगळे वर्कआउट तुम्हाला 5-5 मिनिट करायचे. ठीक आहे, ह्या मधात तुम्ही गॅप घेतला तरी चालतं, नाही तुम्हाला गॅप घ्यायची गरज तर घेऊ बी नाही शकत. ठीक आहे, काही तसा विषय नाही. हे झालं पहिलं वर्कआउट. त्यानंतर हे दुसरं, त्यानंतर तिसरं. हे सगळे तुम्हाला ना 5-5 मिनिटाचं करायचं. ठीक आहे, समजतंय ना, 5 मिनिट. त्यानंतर आणखी जेवढ्या वेळ तुम्ही गोळा हातात ठेवणार आहे तेवढाच गोळा तुम्हाला हलका जाणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे जेवढ्या वेळ कुठली बी गोष्ट बघा तुम्ही कंटिन्यू जर हातात ठेवली तर ते हलकी लागणार आहे. ठीक आहे, तर आणखीन एक आहे, ज्यावेळेस तुम्ही गोळा आता खालून घेता पूर्ण का असा उचलाय, ही पण वर्कआउट आहे. ठीक आहे, हे पण तुम्हाला 5 मिनिट करायचं. त्यानंतर आणखीन एक, तुम्हाला आधी पण म्हणलं होतं जेवढ्या वेळ गोळा तुम्ही हातात ठेवणार आहे तेवढाच तुम्हाला हलका लागणार आहे. ठीक आहे ना, त्यासोबतच हे पण वर्कआउट आहे. जेवढा तुम्ही गोळा हातात ठेवणार तेवढ्या वेळ हे इकडं हे पण वर्कआउट आहे. हे बघा, मला दाखव, दोघाला दाव इकडे. तुम्हाला एक पार्टनरची गरज पडेल. हे तुम्हाला गोळा असं घ्यायला आहे, हे तुम्ही 5 मिनटं करू शकता रेग्युलर. जर पार्टनर असेल, पार्टनर नसला तरी बाकीचे वर्कआउट भरपूर आहेत, असं काय नाही. ठीक आहे ना, त्याच्यानंतर तुम्ही हे प्रकार, हे बघा, हे आणखीन एक वर्कआउट आहे. हे तुम्हाला असं टाकायचं नाही. ठीक आहे, फक्त असं करायचं माघारी आणायला. यानं काय होईल, ह्याच्यामध्ये पॉवर येईल. ठीक आहे, आणि हे एक, हे बघा, हे पूर्ण शोल्डरमध्ये पॉवर येते ह्यानं. जेवढ्या वेळ तुम्ही गोळ्यासंग खेळणार आहे तेवढाच गोळा हलका जाणार आहे. ठीक आहे, आणखीन एक, जर तुम्हाला गोळा एका हाताने झेपत नसेल तर बघा, हे पण पॉवरसाठीच आहे. ठीक आहे, इथल्या इथं तुम्ही असं करू शकता, फक्त पाय थोडं सांभाळून. तर भरपूर भावांना ना एका हातात गोळा झेपत नाही, त्याच्यामुळे त्यांना सोपे वर्कआउट. ठीक आहे, हे बी वर्कआउट त्यांच्यासाठीच. माती बघून तुम्हाला गोळा आपटायला. ठीक आहे, तुम्ही जर रोडवरती आपटला तर राडा होईल. ठीक आहे ना, नॉर्मली तुम्हाला ते वर्कआउट फॉलो करायचं. आता तुम्हाला मी गोळा टाकून पण दाखवतो. सर मग कर बघ भावांनो, गोळा टाकून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे ना, तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही गोळा टाकू शकता. ठीक आहे, आता विषय काय येतो की रोज किती टाकायला पाहिजे. माझ्या मताने गोळं कमी टाका, पण प्रॅक्टिस गोळ्याची जास्त करा.
म्हणजे जे मी वर्कआउट दाखवलं ते, ठीक आहे. आणि डेली गोळा टाकला पाहिजे, असं नाही की. आणि गोळा टाकताना त्यांनी काय करायचं, आता माझे भरपूर भाऊ काय करतात, वेगळ्या टायमाला गोळा टाकतात, म्हणजे संध्याकाळी जाऊन सकाळी प्रॅक्टिस करतात आणि संध्याकाळी स्पेशल गोळा टाकतात. तर तसं करू नका. तुम्ही ज्यावेळेस वर्कआउट करताय, ठीक आहे, वर्कआउट झाल्यानंतर गोळा टाकायचा. ते कशामुळं, तर ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करून पूर्ण दमलेला असता आणि त्यानंतर तुम्ही गोळा टाकायला जाता, ठीक आहे, त्यावेळेस तुमची ती स्टॅमिना, स्ट्रेंथ, ताकद वाढते, ठीक आहे, गोळ्याची प्रॅक्टिस वाढते. आणखीन एक गोळा तुम्हाला टाकून धावतो. त्या पद्धतीने भावानं जेवढा गोळा तुम्ही हाईट देता तेवढा गोळा तुमचा लांब जाणार, ठीक आहे. त्यासाठी वर्कआउट, ठीक आहे ना, एकदम सोपं आहे. हो का, हाईट देताना काय करायचं, पूर्ण लक्ष वरती ठेवायचं सुरुवातीला, ठीक आहे. आणि गोळा टाकताना असा वर गेला पाहिजे, त्यावेळेस ते हाईट धरतो, ठीक आहे. एवढं तुम्ही प्रॅक्टिस करता तितकाच गोळा तुमचा लांब जाईल, ठीक आहे ना. त्यासाठी प्रॅक्टिसवरती लक्ष द्या आणि नक्कीच वर्कआउट फॉलो करा. आणि तुमचा काय डाऊट आहे आणखी ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईन, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून, ठीक आहे ना. धन्यवाद. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.